नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मुद्द्यावर बोलूया आपल्या खास कार्यक्रमात आज आपण एका वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहे। नगरसेवक म्हणून 4 टर्म ज्यांनी काम केलेलं आहे, 2017 मध्ये पुणे महापालिकेत एक हाती सत्ता आल्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सलग 2.5 वर्ष ज्यांना संधी दिली गेली आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होताच लगेच पुणे शहराच्या महापौरपदी जे विराजमान झाले त्या मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं आणि पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना केंद्रामध्ये मोदी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळालं। पुण्याला 1995-96 नंतर पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाल्यानं पुणेकरांना त्याचा आनंद झाला। या गोष्टीचा अनेक जण वेगवेगळ्या अंगाने विचार करून अर्थ काढतायत आणि त्याची मांडणी करतायत, परंतु खरंच मोहोळ यांना राज्यमंत्रीपद मिळणं हे इतकं सरळ सोपं असेल का की यामागे भाजपचा मास्टर प्लॅन आहे? मुरलीधर मोहोळ यांची 2017 पासूनची वाटचाल बघितली तर गेल्या 8 वर्षात महत्त्वाच्या पदावर मोहोळ यांना संधी कशी देण्यात आली, त्यांच्याकडे सहकार विभाग का दिला असेल आणि त्यामागं भाजपचा काय मास्टर प्लॅन असू शकतो याविषयीचा अंदाज आपल्याला येतो। याच संबंधी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। पुढे जाण्यापूर्वी तुम्ही आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक आणि फॉलो करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। मंडळी, यावेळची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण झाली। मतदार राजानं सर्वच पक्षांना एक मेसेज दिलाय, खरं म्हणजे जागेवर आणलाय किंवा या पक्षांना जागा दाखवली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। पुणे लोकसभा निवडणुकीत देखील अशीच झालेली आहे। भाजपला गेल्या 2 निवडणुकीमध्ये मिळालेलं 3 लाखाहून अधिक मताधिक्य यावेळी 1.25 लाखावर आलेलं आहे आणि काँग्रेसची ताकद ही वाढल्यानं भाजपसाठी धोक्याचा अलार्म वाजलाय। भारतीय जनता पार्टीला तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळालेलं नाही, त्यामुळे केंद्रामध्ये सत्ता येऊन देखील महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीत म्हणावा तितका आनंद व्यक्त झाला नाही। त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीनं त्यांच्यासमोर उभा केलेलं मजबूत आव्हान आणि 3 महिन्यावर विधानसभा निवडणूक आहे। आता हे आव्हान पेलण्यासाठी भारतीय जनता पार्टी देखील तयारी सुरू केली आहे त्यांनी सुद्धा, आणि त्याचाच एक भाग म्हणून पुण्याच्या खासदाराची मंत्रिपदी वर्णी लागली। मोठ्या गॅप नंतर पुण्याला केंद्रात मंत्रिपद मिळालं। यापूर्वी PV नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये 1995 ते 96 दरम्यान पुण्याचे काँग्रेसचे तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी हे रेल्वे राज्यमंत्री होते। त्यानंतर थेट आता 2024 मध्ये खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या रूपानं पुणे शहराला मंत्रिपद मिळालंय। विद्येचं माहेरघर, उद्योगनगरी आणि एकेकाळी देशाच्या राजकारणाचं नेतृत्व केलेल्या पुणे शहराला केंद्रीय मंत्रिपदासाठी खूप वाट पाहावी लागली। यावेळी तर अगदी पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रिपदाची लॉटरीच लागली अशी सध्या चर्चा। परंतु लॉटरी म्हणणं तसं चूक ठरेल, कारण राजकारण असो की इतर कोणतंही क्षेत्र, प्रत्येक ठिकाणी परिस्थितीजन्य निर्णय होत असतात आणि सध्याची पुण्याची, पश्चिम महाराष्ट्राची आणि एकूणच महाराष्ट्राची म्हणजे महाराष्ट्रामधली भारतीय जनता पार्टीची स्थिती ही भयानक आहे। महाविकास आघाडीनं त्यांचं पाणीपत केलं म्हटलं तरी चुकीचं नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी मिळाली। तसं बघायला गेलं तर भाजपा पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेला नेता तयार करत होती असं जर मी म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु हे समजून घेण्यासाठी जरा मागं जावं लागेल। मागं म्हणजे अगदी 2014 पर्यंतच। पुण्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर 2014 आणि त्यानंतर 2024च्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद निर्विवाद होती। त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट भाजपचं नेतृत्व करीत होते। पुणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते, त्या माध्यमातून पक्षाची ताकद सांभाळत होते, परंतु ताकद वाढत नव्हती। त्याला कारणीभूत म्हणून गिरीश बापट यांच्यावरच रोख असायचा। त्याचं कारण म्हणजे बापट यांचे शरद पवार यांच्याशी असणारे सलोख्याचे संबंध, आणि त्यामुळे पवारांना सोयीचं होईल असंच राजकारण बापट यांनी केलं अशी त्यांच्यावर कायमच टीका होत आली। आता बापट आपल्यात नाहीत, त्यांच्या पश्चात भाजपमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी दिसू लागली। त्यातच भाजपचा गड राहिलेल्या कसबा
विधानसभा मतदारसंघात 2023 झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. संपूर्ण यंत्रणा लावली तरी देखील हा पराभव झाला. तो भाजपच्या जिवारी लागला. त्यावेळी बापट आजारी होते. आजारी असतानाही त्यांना प्रचाराला आणावं लागलं होतं आणि त्यावेळी बापट यांची पोकळी मोठ्या प्रमाणात जाणवली देखील. भाजपमध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळेल जे की इतर पक्षात कमी प्रमाणात दिसतं. ते म्हणजे ज्या ठिकाणचे नेते प्रभावहीन होत आहेत किंवा त्यांचं वय झालं असेल अशा ठिकाणी नवीन नेतृत्वाची उभारणी भाजपची यंत्रणा करत असते. अगदी याच नियमानं गिरीश बापट यांच्यानंतर भाजपचा पुण्यातील नेता कोण याचं उत्तर बापट हयात असतानाच भाजपनं शोधलं होतं आणि त्यासाठी भाजपा वरिष्ठ स्तरावर या गोष्टीवरून निश्चितपणे विचारमंथन झालेलं असणार आहे. आणि त्या विचारमंथनातून त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना झटपट संधी देत नेता म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. 2017 पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी पक्षानं मुरलीधर मोहोळ यांची निवड केली. सर्वसाधारणपणे 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 5 वेगवेगळ्या भागातील नगरसेवकांना स्थायी समितीवर अध्यक्ष म्हणून संधी देण्याचा एक प्रघात असतो. त्यातून नाराजी टाळली जाते. शहराच्या सर्व भागांना समान संधी मिळावी असा पक्षाचा एक प्रयत्न देखील राहतो. परंतु इथं मात्र भाजपनं असं न करता सलग 2.5 वर्ष मुरलीधर मोहोळ यांनाच अध्यक्ष ठेवलं आणि 2.5 वर्षानंतर जेव्हा मोहोळ स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले तेव्हा लगेचच भाजपनं त्यांना महापौर केलं. अशी संधी क्वचितच राजकारण्यांना मिळाली असेल. इथं 2 गोष्टी आवर्जून नमूद कराव्या लागतील आणि पुण्याच्या राजकारणाची ज्यांना माहिती आहे अशा सर्वांनाच त्या गोष्टी ज्ञात असणार आहेत. त्या 2 गोष्टी म्हणजे पुणे महापालिकेतील सत्तेच्या काळामध्ये पुण्याचे तत्कालीन खासदार गिरीश बापट यांना विश्वासात घेतलं जात नव्हतं. तसा आरोपही अनेकदा गिरीश बापट यांनी केलेला आहे. त्यावरून नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली होती. शिवाय महापालिकेत सत्ता आणण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे तत्कालीन राज्यसभा खासदार संजय काकडे यांनाही विश्वासात घेतलं गेलं नाही. महापालिकेचा संपूर्ण कारभार हा मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वातच चालवला गेला. त्याला वरिष्ठ नेतृत्वाचा आशीर्वाद होता. महापालिकेची मुदत फेब्रुवारी 2022 संपली. त्यानंतर निवडणूक झाली नाही. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांची भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदी थेट नियुक्ती करण्यात आली. आता लोकसभा निवडणूक लागल्यानंतर पुणे शहरात तिकीट देण्यावरून भाजपमध्ये बरीच चर्चा होती. आरोप प्रत्यारोप देखील झाले. एकाच भागामध्ये सर्व पदं दिली तर बाकीच्या भागातील नेत्यांनी काय करायचं असे प्रश्न जाहीरपणे उपस्थित केले गेले. तेव्हा मोहोळ यांनी फॉर द पीपल न्यूजशी बोलताना पहिल्यांदाच यावरती भाष्य केलं होतं आणि ते म्हणाले होते की तिकीट देताना पक्ष अशा पद्धतीनं एकाच भागाचा म्हणून असा विचार करीत नाही. तिकीट देताना वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ स्तरावर मेरिटचा विचार केला जातो आणि त्यानंतर मोहोळ यांनाच खासदारकीचं तिकीट देण्यात आलं. अटीतटीच्या लढतीमध्ये मोहोळांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये बाजी मारली आणि पहिल्यांदाच खासदार होता क्षणी लगेचच केंद्रीय राज्यमंत्रीपदी त्यांची निवड देखील झाली. विशेष म्हणजे मोहोळ यांना सहकार विभागाचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं. सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, पतसंस्था, सहकारी दूध संघ, सूतगिरण्या असं सहकाराचं जाळच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सहकार क्षेत्राचा दबदबा मोठा आहे. इथले खासदार, आमदार, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, अगदी ग्रामपंचायतीच्या राजकारणात देखील सहकार विभागाचा वाटा मोठा आहे. आणि भाजपला आतापर्यंत या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वतःचं नेतृत्व उभा करता आलं नाही. आतापर्यंत जे पण नेते आले ते इतर पक्षातून आलेत. त्यामुळे मोहोळ यांच्या संबंधीचे हे जे आतापर्यंतचे निर्णय झालेत किंवा त्यांना ज्या पद्धतीनं संध्या दिल्यात त्यात कुठंतरी भाजपच्या भविष्यातील नेतृत्व उभारणीसाठीची पेरणी केली जात होती असंच म्हणावं लागेल. या सगळ्या घटना जोडल्या तर तुम्हाला देखील या सर्व गोष्टींचा उलगडा आपोआप होईल. आता मोहोळच का असा देखील तुमच्या मनात प्रश्न पडला असेल तर सध्या भाजपमध्ये नेते बरेच आहेत. माजी राज्यसभा खासदार संजय काकडे, इंदापूरचे माजी आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल हे सध्या भाजपमध्ये. परंतु हे नेते बाहेरून भाजपमध्ये आलेत. भविष्यात भाजपला वाईट दिवस आले तर ते पुन्हा भाजपला सोडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला वाटत असणार. म्हणूनच भाजपच्या तालमीत तयार झालेला व मूळ भाजपचाच कार्यकर्ता पुढे आणावा
आणि त्यालाच नेता म्हणून प्रस्थापित होण्यासाठी संधी द्यावी असा विचार वरिष्ठ स्तरावरती झाला असणार आणि त्यामुळेच मुरलीधर मोहोळ यांना सातत्यानं संधी दिली गेली असणार आहे. दुसरं म्हणजे महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणावरून भाजप आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस टार्गेट होताना दिसत आहेत. खरं म्हणजे फडणवीस यांच्या काळातच मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सर्वाधिक प्रयत्न झाले, तरी देखील मराठा समाजात त्यांच्याविषयी नाराजी आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे देखील फडणवीस यांना टार्गेट करताना दिसतात. त्यामुळं मोहोळ यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या युवा नेतृत्वाला थेट केंद्रात राज्यमंत्रीपद देऊन मराठा समाजाचा रोष कमी करण्याचा प्रयत्न देखील यामागे दिसतो. याबरोबरच महाराष्ट्रात निवडून आलेल्या भाजपच्या 9 जागांमध्ये मोहोळ हे मूळचे भाजपचे आहेत, तर नारायण राणे हे बाहेरून भाजपमध्ये आलेले एक मराठा नेतृत्व आहे. शिवाय नारायण राणे आणि त्यांची 2 मुलं निलेश आणि नितेश यांच्या आक्रमक बोलण्यामुळं भाजपला फायदा होण्याची शक्यता नाही. राणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील आहेत, तसं मोहोळ यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप अद्यापपर्यंत तरी झालेले नाही आहेत. ही देखील कारणं मोहोळ यांना मंत्रिपद देण्यामागं असावीत. आता मोहोळ हे मूळ भाजपमधलेच आहेत. मोहोळ कुटुंबाला कुस्तीची पार्श्वभूमी आहे. मुरलीधर मोहोळ यांचे आजोबा, वडील, काका, थोरले बंधू हे पैलवान असल्यानं त्यांनीही शिक्षणाबरोबरच कुस्तीचे धडे गिरवलेत मुरलीधर मोहोळ यांनी. आणि पुण्यात त्यांचं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर कुस्तीसाठी ते कोल्हापूरला गेले. आंतर महाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्तरावरच्या आखाड्यापर्यंत त्यांनी मजल मारली. कोल्हापुरातील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परत पुण्याला आले आणि दिवंगत नेते, लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यपद्धतीनं ते प्रभावित होऊन त्यांचा पुण्याच्या राजकारणात 1993च्या सुमारास प्रवेश झाला. या दरम्यान माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या ते संपर्कात आले आणि त्यांनी राजकीय आखाडाही त्यानंतर गाजवायला सुरुवात केली. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यांनी. अगदी पक्ष संघटनेत वॉर्ड सरचिटणीस, वॉर्ड अध्यक्ष, भाजप युवा मोर्चाचे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष, शहरी युवा मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव, उपाध्यक्ष, शहर भाजपचे सरचिटणीस, शिक्षण मंडळाचे सदस्य, प्रदेश सरचिटणीस अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. 2002, 2007, 2012 आणि 2017 या सलग 4 वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे. 17 ते 19 ते स्थायी समितीचे अध्यक्ष, 19 ते 22 या कालावधीत महापौर होते. कोरोना काळात त्यांनी महापौर म्हणून जे काम केलं त्याचं सर्व स्तरातून कौतुक झालं. स्मार्ट सिटी PMLचे संचालक, PMRDAचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. मुरलीधर मोहोळ आता खासदार झालेत आणि केंद्रामध्ये सहकार राज्यमंत्री, नागरी उड्डाण मंत्री म्हणूनही ते एक राज्यमंत्रीचं पदभार त्यांच्याकडे. भाजपनं मोहोळ यांच्या रूपामध्ये एक मास लीडरचं स्वप्न पाहिलेलं दिसतंय. हे त्यांना गेल्या केवळ 8 वर्षाच्या काळात मिळालेल्या या सगळ्या जबाबदाऱ्यातून लक्षात येतं. आता मिळालेल्या या संधीचं मोहोळ कसं सोनं करतात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करा. धन्यवाद.